सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषणाचं जे सत्र आपण सुरू आहे त्याच्यातील पुढील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण म्हणजे पुढील प्रश्नपत्रिका जी आपल्याला आहे आता त्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचं विश्लेषण आपण या ठिकाणी घेणार आहोत। आपल्याला या ठिकाणी 26 ते 30 हे जे सुरुवातीचे 5 प्रश्न दिलेले आहेत त्या सुरुवातीच्या 5 प्रश्नांसाठी आपल्याला या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे की पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदाचा आहे। तो संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद निवडा। म्हणजे याचा अर्थ काय, तर पहिले जे 5 प्रश्न आहेत आपले 26 पासून 30 पर्यंतचे ते आपले क्रमसंबंध या घटकावर आधारित त्या ठिकाणी आहेत। मग आता आपण 1 बाय 1 प्रश्न त्या ठिकाणी पाहू। पहिला प्रश्न दिलाय 26वा, सुवर्ण महोत्सव म्हणजे किती वर्ष असतात? 50 वर्ष। सुवर्ण महोत्सव 50 वर्ष, तर रौप्य महोत्सव म्हणजे किती वर्ष? आता आपण जर बघितलं तर सुवर्ण महोत्सव म्हणजे 50 वर्ष असतात आणि रौप्य महोत्सव म्हणजे किती वर्ष असतात? 25 वर्ष। किती? 25, बरोबर। त्याच्यानंतर 100 वर्ष म्हणजे आपण काय म्हणतो त्याला? शतक महोत्सव, बरोबर। त्याच्यानंतर 75 वर्ष जर असतील, बरोबर, तर त्या 75 वर्षाच्या महोत्सवाला काय म्हणतो आपण? अमृत महोत्सव। आणि 61 वर्षाचा जो असतो तो असतो आपला हीरक महोत्सव। मग या ठिकाणी रौप्य महोत्सव म्हणजे काय येणार आहे आपलं? 25 वर्षे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आता काय दिला आपल्याला? श्रावण रंगपंचमी, तर फाल्गुनला काय येईल? आता आपले चैत्र वैशाख हे काय आहेत? मराठी महिने। एकूण मराठी महिने किती आहेत? 12। ज्या पद्धतीने इंग्रजी महिने असतात त्याच पद्धतीने काय आहेत आपले मराठी महिने सुद्धा किती असतात? 12। चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे काय आहेत आपले मराठी महिने। मग आपल्याला इथं काय दिलंय? या मराठी महिन्यांमधले सण जे आहेत ते सण आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। आता श्रावण महिन्यात कोणता सण येतो? नागपंचमी, बरोबर। मग फाल्गुन या महिन्यात कोणता सण येतो? होळी। कोणता सण येतो? होळी। म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1। त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न बघू आपण। पुढचा प्रश्न काय दिला आपल्याला? 7:42 काय दिलेलं आहे? 7:42, तर 11ला काय येईल? म्हणजे 7ला काय दिलेलं आहे आपल्याला? 42। काय दिलं आहे? 7ला 42, तर 11ला काय येईल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे, बरोबर। मग बघा आता 7ला काय दिलं आहे? 42। मग 7ला 42 कसं आलेलं आहे तर आपण ते बघू। इथं बघा 7 दिला आहे आपल्याला। 7चा जर आपण वर्ग केला, बरोबर, तर 7चा वर्ग किती येतो आपला? 49। 7चा वर्ग किती येतो? 49। म्हणजे दिलेल्या संख्येचा काय केला? पहिले वर्ग, आणि वर्ग केल्यानंतर त्याच्यातून काय करायचं? तीच संख्या वजा करायची। 49 वजा 7, 49 मधून 7 वजा केले किती येतं उत्तर? 42। म्हणून 7ला काय दिलंय? 42। आता आपण बघू 11 दिलाय, बरोबर। मग 11चा काय करायचा? वर्ग। 11चा वर्ग किती येतो? 121, आणि त्याच्यातून काय करायचं? तीच संख्या वजा करायची। म्हणजे 121 मधून काय वजा करायचा? 11। 121 मधून 11 वजा केलं तर काय येतं उत्तर? 110। म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4 110। आता पुढचा प्रश्न दिलाय आपल्याला 29वा 64। 64ला काय दिलंय? 20, बरोबर। मग 83ला काय येईल असं आपल्याला विचारलेलं आहे, बरोबर। मग आता बघा 64चा संबंध कोणाशी दिला आहे? 20शी। 64 या संख्येत
कोणते दोन अंक आहेत 6 आणि 4. मग काय करतो मी 6चा वर्ग वजा 4चा वर्ग म्हणजे त्या संख्येत जे अंक दिलेले त्यांच्या वर्गांची काय घ्यायची वजाबाकी. 6चा वर्ग 36, 4चा वर्ग 16, 36 मधून 16 गेले 20 म्हणून 64ला काय दिलं आहे 20. आता पुढची संख्या काय दिली आपल्याला 83. बरोबर. मग 83 मध्ये अंक कोणते आहेत 8 आणि 3. मग काय करतो 8चा वर्ग वजा 3चा वर्ग. 8चा वर्ग 64 वजा 3चा वर्ग 9. 64 मधून 9 गेले किती उरले 55 म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 2 55. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण 30 नंबरचा. आता बघा 30वा प्रश्न जो दिलेला आहे त्या प्रश्नात काय सुरुवातीला आपल्याला काय दिलेला होता चौकोन. नंतर त्या चौकोनाचे काय केले त्यांनी समान 2 भाग केले या शिरोबिंदूतून. बरोबर. आणि 2 भाग केल्यानंतर तिथं काय दाखवले 2 रिकामे वर्तुळ. मग पुढे आपल्याला जी आकृती दिली पतंगाची त्याचे पण काय करणार आपण 2 भाग. बरोबर. समान 2 भाग करायचे शिरोबिंदूंमधून म्हणजे या पद्धतीने आपली आकृती आहे. बरोबर. तर आपण काय करणार या आकृतीचे समान 2 भाग आणि त्याच्यात काय येतील दोन्ही भागात एक एक वर्तुळ म्हणजे उत्तर काय आपलं पर्याय क्रमांक 1. तर पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नात काय आपल्याला प्रश्न आकृती 31 व 32 साठी सूचना काय दिली आपल्याला प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत आकृती पर्यायातून निवडा. म्हणजे काय प्रश्न आकृतीसारखी दिसणारी आकृती आपल्याला या ठिकाणी निवडायची. मग आता आपण जर निरीक्षण केलं तर प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत दिसणारी आकृती कोणती दिसते आपल्याला. जर आपण नीट निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक 2 जो आहे. बरोबर. ते पर्याय क्रमांक 2 काय प्रश्न आकृतीसारखी दिसणारी तंतोतंत आकृती. आता ही तंतोतंत आकृती जी आपल्याला निवडायची असते तर याच्यात काय आपल्या निरीक्षण क्षमतेवर त्या ठिकाणी हे प्रश्न अवलंबून आहेत. म्हणजे आपली निरीक्षण क्षमता जेवढी चांगली असेल तर आपण आपल्या निरीक्षण क्षमतेवर आपल्याला हे प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे. मग इथं तंतोतंत दिसणारी आकृती कोणती आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेली जी आकृती आहे ती काय आपल्या प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती त्या ठिकाणी आहे. आता पुढचा प्रश्न बघू आपण 32वा. तो पण काय आपल्याला प्रश्न आकृतीशी जुळणारी तंतोतंत आकृती आपल्याला त्या ठिकाणी शोधायची. मग इथं प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती कोणती आहे. मग आपण जर निरीक्षण केलं तर कोणती आकृती दिसते आपल्याला तंतोतंत जुळणारी पर्याय क्रमांक 4. कोणती आकृती दिसते पर्याय क्रमांक 4. आता बघा पुढचा प्रश्न बघू आपण 33वा प्रश्न. हा आहे रांगेतील स्थान या घटकावर हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. प्रश्न काय दिला आहे एका रांगेत मनीषचा उजवीकडून 6वा व तनिषचा डावीकडून 8वा क्रमांक आहे. दोघांच्या दरम्यान 2 मुले असल्यास त्या रांगेतील किमान मुले किती. प्रश्न लक्षात आला का. काय विचारलाय आपल्याला प्रश्न एक रांग दिली मुलांची. बरोबर. त्या रांगेत मनीषचा उजवीकडून कितवा नंबर आहे 6वा हा मनीष. बरोबर. याचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे 6वा. बरोबर. आणि तनिष जो आहे या तनिषचा डावीकडून क्रमांक कितवा आहे 8वा. कितवा क्रमांक आहे त्याचा 8वा. या दोघांच्या मध्ये किती मुलं आहेत 2. तर त्या रांगेतील किमान मुले किती. मग आता आपल्याला काय काढायचं रांगेतले किमान मुलं. बरोबर. मग ह्या रांगेत किमान मुलं किती येतील 10. किती किमान मुलं येतात 10. कारण का तर आपण जर बघितलं रांगेत आपल्याला काय झाले किमान मुलं मग या रांगेत 10 मुलं असतील. बरोबर. तर मनीषचा इकडून कितवा नंबर येतो 6वा आणि याचा इकडून
8वा, दोघांच्यामध्ये 2 मुलं, जे रांगेत कमीत कमी मुलं किती असतील 10. काही तर सर्वात लहान संख्या कोणती आहे 10. आणि आपण जर बघितलं तर हे 10 मुलं जर आपण रांगेत घेतले तर त्या ठिकाणी आपली सिच्युएशन काय होते, तर या ठिकाणी कमीत कमी मुलं किती आहेत मग 10. किती मुलं येतील कमीत कमी 10. आता बघा पुढचा प्रश्न काय दिला आपल्याला, बागेच्या दक्षिणेला 25 मीटर अंतरावर स्टँड आहे, दुकानाच्या पूर्वेला 18 मीटर अंतरावर शाळा आहे, स्टँडच्या उत्तरेला 15 मीटर अंतरावर दुकान आहे, शाळेच्या दक्षिणेला मंदिर 15 मीटर अंतरावर आहे, तर स्टँडपासून मंदिर कमीत कमी किती अंतरावर असेल. आता सुरुवातीला काय दिलं आपल्याला, ही आपण बाग घेऊ, बरोबर. बघा ही काय आपली बाग, काय बाग. ह्या बागेच्या दक्षिण दिशेला म्हणजे खालच्या, दक्षिण दिशा कुठं असते खाली, काय 25 मीटर अंतरावर काय स्टँड. इथं काय लिहितो मी स्टँड. स्टँड किती अंतरावर आहे बागेपासून 25 मीटर. किती मीटर अंतरावर आहे 25 मीटर, बरोबर. आता बघा पुढे काय म्हणतायत ते, की दुकानाच्या पूर्वेला 18 मीटर अंतरावर शाळा आहे आणि स्टँडच्या उत्तरेला, आता हे स्टँड झालं बरोबर, स्टँडच्या उत्तरेला 15 मीटर अंतरावर दुकान आहे. आता इथं काय आहे दुकान, बरोबर. स्टँडच्या उत्तरेला, स्टँड दक्षिण दिशेला आहे, स्टँडची उत्तर दिशा म्हणजे वरती, ते किती आहे 15 मीटर अंतरावर काय झालं दुकान, बरोबर. पुढे काय म्हणतायत ते, शाळेच्या दक्षिणेला मंदिर 15 मीटर अंतरावर आहे. आता एक मिनिट, पुढे काय बघा आपल्याला पुढे काय दिलेलं होतं, दुकानाच्या पूर्वेला 18 मीटर अंतरावर काय आहे शाळा, बरोबर. आता दुकानाची पूर्व बाजू, बरोबर, म्हणजे इकडं 18 मीटर अंतरावर काय आहे इकडं शाळा, काय आहे शाळा, बरोबर. पुढे काय म्हणतायत ते, की स्टँडच्या शाळेच्या दक्षिणेला 15 मीटर अंतरावर मंदिर आहे, शाळेच्या दक्षिणेला ही शाळा, शाळेची दक्षिण दिशा इथं खालची, बरोबर, खाली येईल. मग इथं काय दिलं आहे आपल्याला मंदिर, बरोबर, ते किती अंतरावर आहे 15 मीटर, बरोबर. मग विचारलेलं काय स्टँडपासून मंदिर. आता आपण जर बघितलं हे अंतर कसं आहे सारखंच आहे, स्टँडपासून शाळा किती अंतरावर होती दक्षिणेला 15 मीटरवर, बरोबर. दुकान होतं, दुकानापासून 18 मीटर अंतरावर शाळा, शाळेपासून 15 मीटर अंतरावर दक्षिण दिशेला काय आहे मंदिर. मग मंदिर आणि स्टँड यांच्यामधलं अंतर, आपण इथं जर स्टँड आणि मंदिर हे जॉईन केलं तर काय तयार होतं तिथं आयत, आणि आयताच्या समोरासमोरील बाजू काय असतात समान लांबीच्या. मग वरचं अंतर 18 मीटर आहे म्हणून खालचं अंतर सुद्धा किती येणार आहे 18 मीटर. याचा अर्थ स्टँडपासून मंदिर कमीत कमी किती अंतरावर आहे 18 मीटरवर. सुरुवातीला आपल्याला दिलेलं काय होतं बाग दिलेली होती, बागेच्या दक्षिणेला काय घेत होतं 25 मीटर अंतरावर स्टँड, बरोबर. पुढे स्टँडच्या उत्तरेला 15 मीटर अंतरावर दुकान, दुकानाच्या पूर्वेला काय होती 18 मीटरवर शाळा, शाळेपासून खाली दक्षिणेला मंदिर किती अंतरावर होतं 15, आणि आपल्याला विचारलेलं होतं काय स्टँड आणि मंदिरातलं कमीत कमी अंतर. मग ते कमीत कमी अंतर किती येतं 18 मीटर. आता पुढचा प्रश्न बघा काय दिला आपल्याला, एका सांकेतिक भाषेत 25 बरोबर 75, 17 बरोबर 102, 35 बरोबर 70 असे लिहितात तर 47 बरोबर किती. आता बघा 25 बरोबर काय दिलं आहे 75, बरोबर. मग 25 बरोबर 75 कसं लिहिलं आहे त्यांनी, तर 25 गुणिले जी संख्या दिली आहे त्याला कशाने गुणायचं, त्या संख्येतील अंकांच्या वजाबाकीने. आता 25 मध्ये अंक काय आहेत 2 आणि 5,
मग 2 आणि 5ची वजाबाकी घेतली तर 5मधून 2 गेले, किती उरतात? 3. मग 25 त्रिक 75. आता पुढे बघा, संख्या काय दिली आहे? 17. मग 17 बरोबर 17 ही संख्या लिहिली. काय केलं आपण? त्या 17मध्ये जे अंक आहेत, कोणते अंक आहेत 17मध्ये? 1 आणि 7, त्यांची काय घ्यायची? वजाबाकी. मग 7मधून 1 गेले 6. मग 17 गुणिले 6 किती आलं उत्तर? 102. मग त्या पद्धतीने आपण आता 47साठी काय संख्येत अंक येईल ते बघू. 47 बरं. आता 47 आपण काय करतोय? ती संख्या लिहितो. पहिले संख्या लिहून घेतली. काय संख्या? 47 गुणिले त्या संख्येला कशाने गुणायचं? त्या संख्येतील अंकांच्या वजाबाकीने. मग 47 या संख्येत अंक कोणते आहेत आपले? 7 आणि 4. 7 आणि 4 यांची जर आपण वजाबाकी घेतली तर काय ते वजाबाकी? 7मधून 4 गेले 3. मग 47 गुणिले 3 यांचा गुणाकार करू. 7 त्रिक 21, 7ला 2, 4 त्रिक 12 अधिक 2 14, किती आलं उत्तर? 141. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1 141. पुढचा प्रश्न बघू 36वा. बघा 36वा प्रश्न काय दिला आपल्याला? हा सुद्धा दिशाज्ञानावर आधारित त्या ठिकाणी प्रश्न आपल्याला दिलेला आहे. ए ठिकाणापासून बी ठिकाणापर्यंत जाताना राजूचे तोंड जास्तीत जास्त किती वेळा पूर्वेकडे होईल? आता राजू आहे बरोबर. तो राजू कुठं जातोय? ए कडून बी कडे बरोबर. मग ए कडून बी कडे जाताना त्याचं तोंड जास्तीत जास्त किती वेळा पूर्वेकडे असं आपल्याला विचारलेलं आहे बरोबर. मग आता पूर्वेकडे तोंड असणं, पूर्वेकडे त्याचं तोंड किती वेळा येईल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे बरोबर. मग आता पूर्वेकडे तोंड येताना बघा त्याचं सुरुवातीला तो इथं ए पासून निघाला, तर ए पासून निघताना त्याचं तोंड कुठं आहे? पूर्वेकडे. म्हणजे हे पहिल्या वेळेस झालं बरोबर. नंतर इथून तो खाली आला, इथून परत वरती आला. आता इथं उभा आहे, इथं सुद्धा त्याचं तोंड कुठं आहे? पूर्वेकडे. हे दुसऱ्या वेळेस. तिथून तो कुठं आला? खाली. तिथून परत इकडं आला. इकडं परत येताना त्याचं तोंड कुठं आलं? पूर्वेकडे. म्हणजे किती वेळा त्याचं तोंड पूर्वेकडे? तर 3 वेळा राजूचं तोंड कुठं आहे? पूर्वेकडे. तर पुढचा प्रश्न बघू. 2020 साली प्रजासत्ताक दिनाचा वार रविवार असल्यास त्याच वर्षातील कामगार दिनाचा वार कोणता असेल? आता काय दिलं आहे आपल्याला? 26 प्रजासत्ताक दिन 2020 सालचा बरोबर. आता 2020 हे कोणतं आहे? लीप वर्ष आहे. प्रजासत्ताक दिन कधी असतो आपला? 26 जानेवारीला. कधी असतो? 26 जानेवारीला बरोबर. आपल्याला विचारलेलं काय मग? त्याच वर्षातील कामगार दिनाचा वार कोणता असेल? कामगार दिन कधी असतो आपला? 1 मेला. मग आपण काय करू? पहिले किती दिवस होतात 1 मेपर्यंत ते काढू बरोबर. मग आता जानेवारी महिना किती दिवसांचा असतो? 31. मग जानेवारीतले किती दिवस आले? 5. त्याच्यानंतर आता 2020 हे कोणतंही लीप वर्ष आहे, म्हणून फेब्रुवारीत किती दिवस असतील? 29. मार्चमध्ये 31. एप्रिलमध्ये किती असतात? 30. आणि हा 1 मे बरोबर. यांची काय करू आपण? बेरीज. मग बेरीज केली तर किती येते बेरीज? 9 अधिक 5 14, 14 अधिक 1 15, 15 अधिक 1 16, हच्च्याला 1, 3 अधिक 1 4, 4 अधिक 3 7, 7 अधिक 2 9, किती आली बेरीज? 96. आता या 96ला काय करायचं? 7ने भाग द्यायचा. काय करायचं? 7ने भाग द्यायचा. या 96ला जर आपण 7ने भाग दिला तर काय येतं? 7 1 7, उरले 2, वरून घेतला 6, 7 त्रिक 21, किती उरले? 5. 5 उरतो बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला प्रजासत्ताक दिनाचा वार कोणता होता? रविवार. मग त्या रविवारपासून 5 दिवस पुढे जायचं. सोम, मंगळ, बुध, गुरु,
शुक्र. कोणता वार येतो 5व्या दिवशी? शुक्रवार. म्हणजे याचा अर्थ 1 मे या कामगार दिनाच्या दिवशी कोणता वार येईल? शुक्रवार. कारण का? तर 7 दिवसानंतर वार काय होतो? रिपीट होतो. म्हणून आपण काय केलं इथं, जेवढे त्या महिन्यांचे जेवढे दिवस येतील 26 जानेवारीपासून 1 मेपर्यंत त्या त्याला काय केलं आपण? 5ने भाग दिला. आणि 5ने भाग दिल्यानंतर आपलं बाकी जी उरली 7ने भाग दिला. आणि 7ने भाग दिल्यानंतर बाकी जी उरली आपली 5, तर तेवढे 5 दिवस काय केले आपण? रविवारपासून पुढे त्या ठिकाणी मोजले. मग तो वार कोणता येतो? शुक्रवार. याचा अर्थ कामगार दिनाच्या दिवशी कोणता वार असेल? मग शुक्रवार. पण याच्यासाठी आपल्याला कामगार दिन नेमका कधी असतो हे माहीत असणं आवश्यक आहे. बरोबर. आता पुढे बघा, आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. बरोबर. आणि ते शब्द काय करायचे आहेत? आपल्याला क्रमाने लावायचे आहेत, वर्णानुक्रमानुसार. बरोबर. आणि वर्णानुक्रमानुसार ते शब्द लावल्यानंतर मध्यभागी कोणता शब्द येईल ते आपल्याला विचारलेलं आहे. आता आपण जर बघितलं तर हे शब्द काय दिलेत पहिले ते बघू. कोणते शब्द दिलेत आपल्याला? विमान, वृद्ध, व्याट, वेश, वास हे शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आणि हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यानंतर मध्यभागी येणारा शब्द आपल्याला विचारलेला आहे. मग हे शब्द जर आपण वर्णानुक्रमे लावले तर वर्णानुक्रमे लावल्यानंतर या ठिकाणी मध्यभागी येणारा जो शब्द आहे आपला, तो मध्यभागी कोणता शब्द येतो? वृद्ध. कोणता शब्द येतो? वृद्ध हा शब्द त्या ठिकाणी मध्यभागी येतो. आता हे जे आहे हे काय तुम्हाला मराठीत त्या ठिकाणी शिकवलेलं आहे की शब्दांचा वर्णानुक्रम आपण कशा पद्धतीने लावायचा. म्हणून या ठिकाणी आपण काही त्याच्यात जास्ती वेळ घालणार नाही. तर याच्यात मध्यभागी कोणता शब्द येतो? मग वृद्ध. आता आपण पुढचा प्रश्न बघू, 39वा. पुढच्या प्रश्नात काय दिलं आपल्याला? खालील वेन आकृतीचे निरीक्षण करा. बरोबर. आता ही वेन आकृती आपल्याला या ठिकाणी दिलेली. या वेन आकृतीत काय आहे? त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्यांच्यामध्ये काय आहेत? काही आकडे आपल्याला काही अंक आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता या वेन आकृतीवर 2 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. बरोबर. तर याच्यातला पहिला जो प्रश्न आहे 39 नंबरचा, तो प्रश्न काय? फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज ही तिन्ही आकृत्यात असणाऱ्या अंकांच्या किती पट आहे? म्हणजे काय? तर एकाच आकृतीत असणारे अंक. आता आपण इथं जर बघितलं तर इथं एकाच आकृतीत असणारे अंक म्हणजे काय? फक्त वर्तुळ किंवा फक्त त्रिकोण किंवा फक्त चौकोनात असणारे अंक. मग यांची काय करायची? बेरीज. मग त्यांची बेरीज घेऊ आपण. बरोबर. त्रिकोणात फक्त कोणता अंक आहे? 10 फक्त त्रिकोणात. वर्तुळात 8 आणि चौकोनात 7. मग यांची जर बेरीज केली तर ती बेरीज किती येते? 10 + 8 18, 18 + 7 25. बरोबर. आणि पुढे काय म्हणत होते ते? तिन्ही आकृत्यांमध्ये असणारा अंक. मग आपण जर निरीक्षण केलं वेन आकृतीचं तर तिन्ही आकृत्यांमध्ये असणारा अंक कोणता आहे? 5. मग ते काय म्हणतायत की तिन्ही आकृत्यांमध्ये असणारा अंक, बरोबर, किती आला? 5. मग ह्या फक्त एकच आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज त्या तिन्ही आकृतींमध्ये असणाऱ्या अंकाच्या किती पट आहे? मग आपण जर बघितलं तिन्ही आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज किती आली आपली? 25. बरोबर. आणि तिन्ही आकृतींच्या मध्यभागी असणारा किंवा तिन्ही आकृत्यांमध्ये सामायिक असणारा अंक कोणता आहे? 5. मग 25 हा 5च्या किती पट आहे? 5 × 5 = 25. म्हणजे किती पट येतो? 5 पट. 25 काय आहे? 5च्या 5 पट. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर काय येणार आहे तिथं? 5 पट. पर्याय क्रमांक 2. बरोबर. याच्यानंतर पुढचा 40वा प्रश्न बघा काय दिला आपल्याला? चौकोन व त्रिकोणात आहे पण वर्तुळात नाही असे किती अंक
आहेत. काय प्रश्न विचारला आहे आपल्याला 40वा? चौकोन व त्रिकोणात आहेत पण वर्तुळात नाहीत असे किती अंक आहेत? ते अंक कुठे आहेत? चौकोन आणि त्रिकोणात आहे पण वर्तुळात नाही. मग आता बघा, चौकोन व त्रिकोणात असणारा अंक कुठं पाहिजे तो अंक? चौकोन व त्रिकोणात. मग आपण जर बघितलं तर चौकोन आणि त्रिकोणात असणारे अंक, बरोबर. आणि एक मिनिट, प्रश्न परत वाचू. प्रश्न काय दिला आहे? चौकोन व त्रिकोणात आहे पण वर्तुळात नाही असे किती अंक आहेत? जे चौकोन आणि त्रिकोणात तो अंक आहे पण वर्तुळात नाही. मग असे किती अंक आहेत ते बघू. आता बघा, चौकोन आणि त्रिकोणात अंक आहेत पण वर्तुळात नाही असे किती अंक आहेत? मग आता आपण जर बघितलं तर 6 आणि 2 हे जे 2 अंक आहेत ते काय आहेत? चौकोन आणि त्रिकोणात आहेत पण वर्तुळात ते अंक नाहीत. म्हणजे किती अंक आले ते? 2. किती आले? 2. आता पुढचा प्रश्न दिला आहे बघा आपल्याला. 41 ते 45 साठी काय सूचना आहे की दिलेल्या 3 पदांमुळे त्यांचा एक गट तयार होतो. या गटात बसणारे पद पर्यायातून निवडा. आपल्याला 3 शब्द दिलेले आहेत, मग तिथं शब्द असतील किंवा संख्या असतील, बरोबर. तर त्यांचा काय होतो? एक विशिष्ट गट त्या ठिकाणी तयार होतो आणि त्या गटाशी जुळणारा शब्द आपल्याला पर्यायातून त्या ठिकाणी निवडायचा आहे. आता आपल्याला 41 मध्ये 3 शब्द दिलेले आहेत: शुक्र, शनी, युरेनस. आता आपण जर बघितलं, शुक्र, शनी आणि युरेनस हे तिन्ही काय आहेत? ग्रह. मग दिलेल्या पर्यायांमध्ये ग्रह कोणता आहे? नेपच्यून. म्हणून आपलं उत्तर काय येईल? नेपच्यून. चंद्र काय आहे? पृथ्वीचा उपग्रह. सूर्य काय आहे? तारा. मग त्याच्यामुळे आपलं उत्तर कोणतं येणार आहे? पर्याय क्रमांक 1 नेपच्यून. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय दिला आपल्याला? अतिथी, कारकीर्द, लघुत्तम. आता आपण जर बघितलं तर हे तिन्ही जे शब्द आहेत, बरोबर, हे तिन्ही शब्द कसे आहेत? अशुद्ध शब्द आहेत, बरोबर. कसे शब्द आहेत? अशुद्ध. मग इथं एक मिनिट, चुकीचं सांगितलं गेलं. अशुद्ध नाही. कोणते शब्द आहेत? हे शुद्ध. कोणते शब्द आहेत? शुद्ध. अतिथी, कारकीर्द आणि लघुत्तम हे काय? शुद्ध शब्दांचा गट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. मग आपल्याला दिलेल्या पर्यायातून काय निवडायचं आहे? जो शुद्ध शब्द असेल तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. मग आपण जर बघितलं तर या ठिकाणी पूज्य हा शब्द शुद्ध आहे का? नाही, तो काय अशुद्ध आहे. कारण का? तिथं पला काय पाहिजे होती? दुसरा उकार पाहिजे होता, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा जो शब्द दिला आहे आशीर्वाद, आशीर्वाद लिहिताना आपण शला कोणती विलांटी देतो? दुसरी, म्हणून तो सुद्धा शुद्ध शब्द नाही. त्याच्यानंतर उष्णच्या इथं उला उकार येतो का? नाही, उला उकार येत नाही. म्हणून याचा अर्थ, किंवा तिथं काय वापरतो आपण? पहिला ऊ वापरतो. इथं देताना काय दिला आहे? दुसरा ऊ दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ इथं शुद्ध शब्द कोणता आहे? आयुर्वेद. कोणता आहे? आयुर्वेद. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न बघा 43वा. त्याच्यात संख्या दिल्या आहेत आपल्याला 3: 847, 352 आणि 495, बरोबर. मग या संख्यांमध्ये या संख्यांशी जुळणारी संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे, बरोबर. मग इथं जर आपण बघितलं, ह्या ज्या सर्व संख्या आहेत 847, 352, 495, या सर्व संख्यांना 11ने भाग जातो. म्हणजे या संख्या काय आहेत? 11ने विभाज्य संख्यांचा गट. कशा आहेत त्या? 11ने विभाज्य. या तिन्ही संख्यांना 11ने भाग जातो. मग आपल्याला पर्यायातून कोणती संख्या निवडायची आहे? तर आपल्याला पर्यायातून अशी संख्या निवडायची आहे की त्या संख्येला 11ने भाग गेला पाहिजे. मग आपण जर बघितलं
तर 683 भाग जातो का पाहू. 11 सक 66 उरले 2 23 नाही. आता 9224ला भाग दिला तर 11 आठे 88 किती उरले 4. 11 चोक 44 म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे मग पर्याय क्रमांक 2 924 बरोबर. आता बघा पुढचा प्रश्न काय दिला आपल्याला 44वा. अपूर्णांक दिलेले आहेत आपल्याला बरोबर. 30/5 6/2 72/8 या अपूर्णांकांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपलं असं लक्षात येतं की छेद जो आहे त्या छेदाची क्रमागत येणारी पुढची संख्या त्या दोघांचा गुणाकार केल्यावर काय मिळतो आपल्याला अंश. म्हणजे अंश कसा आहे अंश बरोबर छेद गुणिले क्रमागत येणारी पुढील संख्या बरोबर. म्हणजे काय आता 5 आहे 30/5 या संख्येचा छेद किती आहे 5. 5च्या पुढची संख्या कोणती येते 6. 5 सक 30 त्याचा अंश किती आहे 30 बरोबर. मग तसंच 6/2 इथं छेद किती आहे 2. 2च्या पुढची संख्या 3 बेत्रिक 6. 72/8 या अपूर्णांकात छेद किती आहे 8. 8च्या पुढची संख्या 9. 8 9 72. मग तसं आता इथं आपण जर बघितलं तर 5 5 चोक 20 येतो पण 4 काय 5च्या मागची संख्या आपल्याला कुठली पाहिजे पुढची. 1च्या पुढची संख्या घेतली तर 2 बे की बे पण अंश काय दिला आहे 3 म्हणजे दोन्ही पर्याय येणार नाही. 9 9च्या पुढची 10 येते 9 10 90 हा पण येणार नाही. मग काय उत्तर 56/7 कारण छेद काय दिला आहे 7. 7च्या पुढची संख्या 8 7 8 56 दिलेलं आहे 56/7 म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नात काय दिलेल्या आकृतीचे 2 भाग केलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात 45 मध्ये. आता इथं काय त्या सारख्या आपल्याला आता त्रिकोणी म्हणजे काय जी आकृती आपल्याला दिलेली आहे तर भाग केल्यानंतर तशाच 3 आकृत्या आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. म्हणजे इथं हा त्रिकोण आहे ह्या त्रिकोणाचे आपण 2 भाग केले तर इथे एकूण किती त्रिकोण तयार झाले 3. 1 2 आणि या बाहेरचा 1 3. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेला होता चौकोन. या चौकोनाचे आपण 2 भाग केले तर इथे किती चौकोन तयार झाले 3. 1 2 आणि या बाहेरचा 1 3. तसंच इथं पण किती त्रिकोण तयार होत आहेत 3. मग आपल्याला आता पर्यायातून अशी आकृती निवडायची की जिचे काय झाले पाहिजेत 3 भाग समान भाग त्या ठिकाणी तयार झाले पाहिजेत. मग इथं काय उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 काय येतं पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न बघा 46वा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. आपल्याला इथं काही संख्या दिलेल्या आहेत आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला विचारलेलं आहे बरोबर. मग आता आपण जर इथं बघितलं तर 2च्या समोर काय आहे 8. 7च्या समोर 23. 4च्या समोर 14 आणि आपल्याला 6च्या समोर कोणती संख्या येईल ते विचारलेलं आहे बरोबर. मग आता इथं बघा 2च्या समोर काय दिलं आहे 8. मग 2 गुणिले 3 अधिक 2 जर आपण केला म्हणजे जी संख्या दिली आहे त्या संख्येची काय करायची तिप्पट आणि त्याच्यात काय मिळवायचा 2. तर उत्तर किती येतं 42 अधिक 2 8. मग तसंच येतं का करून पाहू. आता 7च्या समोर काय दिलं आहे 23. 7ला कशाने गुणायचं 3ने. 7 त्रिक 21 त्याच्यात किती मिळवायचा 2. 21 अधिक 2 23 दिलंय उत्तर 23 दिलंय. नंतर 4. 4च्या समोर काय दिलंय 14. 4 गुणिले 3 अधिक 2 4 त्रिक 12. 12 अधिक 2
14. बरोबर. मग आता बघा 6 दिला आहे, मग पहिले या संख्येला कशाने गुणायचं? 3 ने. 6 त्रिक 18. त्याच्यात काय मिळवायचा? 2. 18 अधिक 2 20. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 20. आपण पुढील जे प्रश्न आहेत ते आपण उद्याच्या तासिकेत त्या ठिकाणी बघू. या ठिकाणी आपली आजची तासिका या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.